पण जेव्हा मी मगाशी म्हणलं तसं की आपल्या दैनंदिन आयुष्य म्हणजे इथून खाली उतरल्यानंतर समजा तुमच्या कॉलनीतला रस्ता हा खणून ठेवलेला असेल, तर तुम्हाला दररोज मुख्य रस्त्यावर जाऊन तुमची गाडी किंवा बस पकडून ऑफिसला जाणं, या छोट्याशा घटनेमध्ये खरं तर महापालिका येते. आपल्या नळाला पाणी आलं नाही तर कुणाकडे जायचं हा प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला महापालिकेकडे जावं लागतं. सो खरं तर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन जगण्यावरती किंवा ते दैनंदिन जगणं हे जास्तीत जास्त सोपं बनवण्याचं काम कोणाचं आहे, कुठल्या एजन्सीचं आहे, तर ते महापालिकांचं आहे. आणि महापालिकांचा इतिहास खरं तर खूप जुना आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश कालापासनं ब्रिटिशांना सुद्धा हे लक्षात आलं होतं की जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कारभार करायचा असेल तर छोट्या छोट्या युनिट्सचा, छोट्या छोट्या भागांवरती चांगल्या पद्धतीने कारभार करू शकतील अशा संस्था आपण नेमल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीकडे आपण मोठ्या राजाकडे किंवा मोठ्या संस्थेकडे नाही जाऊ शकत. सो ज्याला आपण विकेंद्रीकरण म्हणतो, डिसेंट्रलायझेशन म्हणतो, ते जर आपण केलं नाही तर आपण चांगल्या पद्धतीने कुठल्याही आपल्या वसाहतींवर राज्य करू शकणार नाही. ही जाणीव ब्रिटिशांनाही होती आणि कुठेतरी आपणही ते लॉजिक पुढे न्यायलेलंही आहे की असं नाही की स्वातंत्र्यानंतर आपण तसंच सगळंच्या सगळं ब्रिटिशांनी जे केलं ते डिस्कार्ड केलं. सो ब्रिटिशांनी पहिली जी महापालिका आहे ज्याला आपण आजच्या काळात महापालिका म्हणतो, ती चेन्नईमध्ये 1688 साली पहिल्यांदा त्याची स्थापना केली. त्यानंतर हैदराबाद, कलकत्ता आणि बॉम्बे या चारही मुख्य शहरांमध्ये त्यावेळेपासून 1600 सालापासून महापालिका आहेत. सो भारतात सुद्धा स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधान कार्यालयातनं शहर नाही चालवलं जाऊ शकत. त्याच्यासाठी अशी एक संस्था तयार केली पाहिजे की जी शहराचा कारभार एका ठराविक लोकसंख्येपुरतं बघेल आणि त्यातूनच 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीतून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि मग तिसरं लोकल गव्हर्नन्सची जी तिसरं मोठं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक जो मोठा टायर आपण ज्याला म्हणतो ते ॲड झालं. आणि त्याच्यातही अर्थात गव्हर्नमेंटला याची पूर्ण जाणीव होती की सरसकट आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं नाही म्हणू शकत. तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन ह्याच्यात त्याची परत त्यांनी विभागणी केलेली आहे. आणि महापालिका हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं सगळ्यात टॉप टियर ज्याला आपण म्हणतो, तर त्या प्रकारे महानगरपालिका चं काम सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. सो महापालिकांची चर्चा का झाली पाहिजे किंवा महापालिका या का महत्त्वाच्या आहेत, कारण मी म्हणलं तसं की रस्ते, पाणी, पब्लिक हेल्थ, तुमच्या शहराची एकूण सगळी व्यवस्था राखणं, अशा सर्व प्रकारे म्हणजे अगदी जसं आपण आपलं घर चालवतो 4 लोकांचं 6 लोकांचं, तसं शहर चालवण्याचं काम ही महापालिका करते. सो खरं तर महापालिकांबद्दल सगळ्यात जास्त चर्चा व्हायला पाहिजे, कारण एक तर त्याला हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स पण आहे. असं नाहीये की फक्त भारतामध्येच महापालिकांची चर्चा होते. आज जगभरात विविध ठिकाणी, विविध प्रत्येक देशामध्ये लोकल गव्हर्नन्सच्या मदतीने शहरं चालवली जातात. सो खरं तर या विषयावरती खूप सारं साहित्य पण अवेलेबल आहे. गुगलवरती आपण त्याच्यावरती सातत्याने वाचत असतो. आणि शहरं तंदुरुस्त राहावीत, शहरांचा कारभार चांगला चालावा, यासाठी महापालिकांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हे खरं तर लोकांना असं वाटतं की आमदार निवडून दिला, खासदार निवडून दिला म्हणजे झालं, तर असं नाहीये. त्यामुळे महापालिकांची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे.